इकडे इकडे त्यालाच बोलव इकडे. टेनिस बॉल क्रिकेटचा महारणी संग्राम आंबेठाण चषकाला सुरुवात. पहिला चेंडू दिमागदार पाहायला मिळाला. अजित सातकर यांच्या बॅटमधून चेंडू आपण पाहतोय सीमा पार 4 धावा चौकार. पुन्हा एकदा तयार होईल. बॅटची एज होती. कुलदीप धाईवर आपण पाहताय अष्टांच्या पाठीमागे आहे. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल. अजित सातकर या खेळाडूला मात्र मैदानावरती मिळालेलं पहिलं जीवदान आहे. शून्यात वाढवलं, शून्यात जन्मलं, शून्याचे करून म्हणताना माहिती नव्हतं जगाला बसवा एकाच्या बाजूला येईल किंमत तयाला. शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल. कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून वस्तू घेता येत नाही. कर्तृत्व नेतृत्व सिद्ध झाल्यानंतर त्यातनं एक व्यक्तिमत्व घडतं आणि त्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर प्रवास जर पाहिलं तर खेड तालुक्यातील एक उदयमुख वाचणारा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं अजित सातकरची ओळख होती आणि त्याच अजित सातकरनं आज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात दिली. चेंडू डीप मिड विकेट मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. ब्रँडेड फटका. आंबेठाण चषकाचा पहिला मानाचा षटकार 6 धावा. हॅलो आंबेठाण चषक 2025 निमित्ताने उद्योजक आदरणीय गणेश शेठ चव्हाण साहेब याठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठात उपस्थित सर्वच अतिथी मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वच मुख्य मंचावरती उपस्थित झालात. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणच्या वतीनं आंबेठाण चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक सर, चेंडू कधी हरवला, बाहेर गेला, आला नाही तर नवीन चेंडूवरतीच आपण खेळणार आहे. आजचा पहिला दिवस आहे, त्यामुळे जरी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तरी देखील आपण नवीनच चेंडूवरती इथे मात्र खेळणार आहोत. एक चौकार एक षटकार आपण पाहतो. या षटकामध्ये मैदानावरती अजित सातकर यांनी मात्र खेळून काढलाय. एका बाजूला जर पाहिलं तर अनिकेत रोडे आणि अजित सातकर ही जोडी आपण पाहिलं तर सलामीला दाखल झाली. स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड हा संघ आपण पाहतोय पहिल्या डावासाठी इथे बॅटिंग करतोय आणि सलामीवीर मैदानावरती अजित सातकर 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 12 धावा त्यांनी मात्र मैदानावरती बनवलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये जर पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स खराबवाडी आणि समीरभाऊ धुमाळ स्पोर्ट्स फाउंडेशन कडू संघाकडनं गोलंदाजीसाठी किरण गाडगोटे या गोलंदाजांना आपण पाहताय. पहिल्या मॅन्डेटरीची पॉवर प्लेच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र धावा वसूल केल्या जातील आणि धावांचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये जो मात्र केला जाईल का हे मात्र या ठिकाणी पाहावं लागणार आहे. चांगला चेंडू होता तिथे मात्र आपण पाहताय फ्रंट फुटला जाऊन चेंडूला टॅप केलंय. बॅकवर्ड पॉइंट लेफ्ट आणि गली रेषेमधनं चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या अगदी जवळ जाऊन पाहायला गेलं तर पोहोचला गेलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमारेषेवर चेंडू कव्हर झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र मिळालेली केवळ एक सिंगल आहे. 3 धावा प्राप्त केल्या जातील आणि 3 धावांच्या साह्यानं डबलकामध्ये आपण पाहतोय 15 धावांची भर होताना पाहायला मिळाली. स्वर्गीय सचिन बापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे मात्र पहिल्या इनिंगसाठी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.
खेड तालुक्याचे तारे सितारे दिग्गज खेळाडू आज मात्र एकमेकांशी प्रतिस्पर्धी होताना पाहायला मिळतील. निमित्त एकच आहे, श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण यांनी केलेलं बहरदार नियोजन आणि टेनिस बॉल क्रिकेटचा महारणसंग्राम आंबेठाण चषक दिवस क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. अनिकेत रोडे आता मात्र आपण पाहतो स्ट्राईक साठी खेळताना पाहायला मिळेल. स्विच केलाय अनिकेत रोडेच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, आंबेठाण चषकाचा शानदार चौकार, 4 धावा. आणि अभिमान पडायला लागलाय. तब्बल 8 संघ आज स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. खेड तालुक्यातील एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण या स्पर्धेकडे पाहतोय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे आपण पाहतोय मुख्य पंच कळवतील कुलदीप धायबरचं षटक सुरू झाले आणि पहिला चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त अवांतर वाईडच्या मदतीने इथे स्कोरकार्डमध्ये आपण पाहतोय धावफलकामध्ये एक बोनस रूपी धाव भर देईल. धावफलकावरती आपण पाहतोय आकडा बदलला जाईल. 20 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलेला आहे. थेंबे थेंबे तळे साचे बुनबुनसे बनता हे सागर क्षणाक्षणांनी बनतं युग. एक धाव देखील आज क्रिकेटच्या खेळासाठी तुम्हाला खूप महत्वाची आहे. पुढे एकदा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय थोडासा ट्रॅक बदलताना पाहायला मिळेल आणि चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणार आहे. मुख्य पंचांच्या जमिनीला समांतर आले, चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त अवांतर धावेने देखील स्कोरकार्ड पुढे गेलाय. गोलंदाज पुढे एकदा कुलदीप. हा चेंडू मात्र इथे आपण जो पाहिलं तर बिघिट करायचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट आणि निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू मैदानावरती आपण पाहतोय कुलदीप धायबरचे इथे मात्र थोडेसे खराब आले. ट्रॅक बदलताना पाहायला मिळाले. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहत आहे इथे मात्र कुलदीपनं चेंडू केला आणि अजित सातकर या फलंदाजांना मात्र तो चेंडू समजू शकला नाही. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता समोरच्या बाजूला. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू खेळलाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू फील्ड करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू फेकेपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव. एका सिंगलच्या धावेच्या साह्याने आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि अनिकेत रोडे आता आपण पाहतोय स्ट्राईकसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक स्विच हिट त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. एक चौकार पाहायला मिळालाय. सुरुवात तर त्याची चांगली होताना पाहायला मिळाली. मात्र आता कुलदीपचा षटक तो कशा प्रकारे खेळणार हे मात्र पाहायचंय. समोरच्या बाजूला बिग हिट केलाय अनिकेत रोडेची पॉवर. वन ऑफ द ब्रँडेड फटका, षटकार, 6 धावा. खराबवाडी कडू संघाचे संघमालक सन्माननीय अनिल कांबळे साहेबांकडनं या ठिकाणी पारितोषिक येते. कुलदीप धायबरच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिकेत रोडेची पॉवर पाहायला मिळाली. एक दर्जेदार फटका मैदानावरती पाहायला मिळालाय. षटकाराने इथे आपण पाहतोय धावफलक पुढे गेले. 28 अंकामध्ये स्वर्गीय सचिन बापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड संघाचं स्कोर कार्ड 28 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 0 विकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. इथे मॅडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगलं क्रिकेट देताना पाहायला मिळेल. वाह, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. कुलदीपनं मात्र स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलाय. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, जिंकण्याची प्रेरणा नक्की देऊन जाते. आज मैदानावरती आपण पाहतोय त्या आत्मविश्वासाने संघर्ष करायचा आहे. चेंडू चांगला होता मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट रिजनला चेंडू येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे फील्ड केले गेलेलं चेंडू आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव.
एका सिंगल धावेच्या साह्याने 29 धावा धावफलकावरती स्कोरबोर्डवरती नोंदवल्या गेल्या. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असणारे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व क्रिकेटच्या रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि ग्रामस्थांचं आंबेठाण चषक 2025 च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फोटो कॉम्बो. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झालीत आणि गोलंदाज आपण पाहतोय आकाश पितांबरे आणि पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा आहेत. चौकाराच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय बदलला जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. खेळ राजगुरुनगर संघ आपण जर पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आकाश पिंदमरे इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळालाय. चेंडू मात्र इथे आपण पाहता आकाश पितांबरेचा होता. हलक्या हाताने तिथे मात्र चेंडूला खेळून काढले. अनिकेत रोडीने चेंडूला डिफेन्स केलं आणि चेंडू आपण पाहतोय टीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये येताना पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्रक्षण पाहताय. एक सिंगल आणि एका सिंगलच्या धावेने धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. एका बाजूला जर पाहिलं तर अजित सातकर 8 चेंडूमध्ये 20 अंकावरती नाबाद आहे. अनिकेत रोडे 6 चेंडू खेळलाय, 16 अंकावरती नाबाद. आणि राजगुरुनगर खेड या संघाचं धावफलक आपण पाहताय 38 अंकापर्यंत जाऊन पोहोचले. आकाश पितांबरेचा पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र अजित सातकर यांच्यासाठी मात्र डॉट येईल. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू झाले. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटकं जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये मॅडेटरी पॉवर प्लेची पाहायला मिळाली आणि उर्वरित 4 षटकं आपण पाहता विदाऊट पॉवर प्ले आहे. क्षेत्ररक्षण लांबवलं गेलंय. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये खराबवाडी कडू संघाने मात्र थोडासा फेरबदलाव करताना पाहायला मिळाले. पुढे एकदा चांगला चेंडू आहे. व्हेरिएशन केलं गेलंय, गती परिवर्तन आहे. मैदानावरती आकाश पितांबरे जर पाहिलं तर एक रायझिंग स्टार आहे आणि एक दर्जेदार गोलंदाजी इथे मात्र अजित सातकरच्या समोर साकारताना पाहायला मिळतोय. लगोपाठचे 2 चेंडू अजित सातकर या फलंदाजासाठी मात्र डॉट निर्धाव येताना पाहायला मिळाले. अनिकेत रोडेनं जरूर या षटकाची सुरुवात चांगली केली, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू जर पाहिले तर आकाश पितांबरेने इथे मात्र निर्धाव केले आहे. पुढे एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर इथे मात्र आकाश पितांबरेने व्हेरिएशन करायचा प्रयत्न केलाय आणि प्रत्येक चेंडूमध्ये त्याने मात्र थोडंसं साम्य ठेवलंय. कारण अजित सातकर देखील कच्च्या गुरुचा चेलाट आहे. खेळ राजगुरुनगर या संघासाठी कित्येक काळ एक चांगला क्रिकेट खेळलेला आहे आणि आज जर पाहिलं तर आंबेठाण चषकामध्ये संघ आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची मॅच खेळतोय आणि अजित सातकर सलामीला बॅट्समन आपण पाहिलं तर मैदानावरती आहे. अनिकेत रोडेचा फटका आपण पाहता इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. मिसफील्ड झालीत आणि तिथं अनिल कांडे साहेबांकडनं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला 200 रुपयांचं पारितोषिक. 2 धावांच्या साह्याने धावफलक बदललाय. 40 अंकामध्ये धावफलकाने प्रवेश केलाय. षटक क्रमांक 4 इथे सुरू झाले. अनिकेत रोडे इथे आपण पाहतोय बॅटिंग करतोय. आशिष गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये धावताना पाहायला मिळतोय. बॅकवर्डला पॉइंटला तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू होता, वेगवान फेकी आली, मात्र तिथे आपण पाहिलाय 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड मध्ये अंक बदलतोय. 42 धावा धावफलकावरती आहेत. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचं गगन भेदून लख लख प्रकाश सोहीकडे पसरवावा असा खेळ मात्र मैदानावरती तुम्हाला करून दाखवावा लागेल. कारण असं म्हणतात की क्रिकेटचा खेळ जेवढा पाहायला सोपा आहे तेवढा खेळायला अवघड देखील आहे. जेवढा युक्तीचा आहे तेवढा जिद्दीचा खेळ देखील आहे आणि तेवढाच ताकदीचा देखील आहे. मैदानावरती मात्र कोण कोणावरती भारी ठरणार हे मात्र आपल्याला ही पहिली मॅच सांगून जाणार आहे. खेड तालुक्यातील मातबर 2 संघ आपण पाहताय एकमेकांच्या विरोधात इथे मात्र खेळत आहेत. प्रतिस्पर्धी आहेत आज आंबेठाण चषकामध्ये. एक मैत्रीपूर्ण लढत देखील आहे. यावेळेसचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आंबेठाण चषकाचा एक ब्रँडेड हिट. अनिकेत रोडेच्या बॅटमधनं पॉवरफुल षटकार. 6 धावा.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर. स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीमकडनं आपण पाहताय दोन्ही सलामीवीर एक चांगली सुरुवात मैदानावरती देताना पाहायला मिळाली. पुढे एकदा डान्सिंग डाऊन समोर येऊन खेळलाय, मात्र तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करताय, सुंदर क्षेत्ररक्षण आहे, धावबादची संधी तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. ज्या एंडकडे फेकी येणं गरजेचं होतं तिथे मात्र आपण पाहतोय फेकी त्या एंडला आली नाही, मात्र तिथे निश्चित रूपानं 2 धावा देखील प्राप्त केल्या जातील आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय अर्धशतक पूर्ण होत आहे. खेळ राजगुरुनगर संघ 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. खोलवर टप्प्याचा चेंडू होता तिथे मात्र आपण पाहतोय सावधतेने डिफेन्स अनिकेत रोडेने केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय, मात्र पुन्हा एकदा खराब फेकी पाहायला मिळाली. पहा मित्रांनो, इथे राजगुरुनगर खेड संघ इथे धावा जोडतोय. प्रत्येक धावेसाठी इथे मात्र अनिकेत रोडे प्रयत्नशील आहे. त्या पाठोपाठ अजित सातकरनं देखील इथे आपण पाहतोय एक चांगली सुरुवात दिली, चांगला स्टार्ट दिलाय. 2 धावांच्या साह्यानं आपण पाहिलं तर राजगुरुनगर खेड संघाचं धावफलक 52 अंकापर्यंत जाऊन पोहोचले गेले. अजित सातकर 12 चेंडू 20 अंकावरती नाबाद, अनिकेत रोडे 11 चेंडू 30 अंकावरती नाबाद आहे. एक चांगली भागीदारी आणि एक चांगली पार्टनरशिप आपण पाहताय इथे मैदानावरती झाली. सुरेख फटका होता तिथे मात्र गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सरळ वाऱ्याच्या वेगाने सुसाट, एक टप्पा घात सीमारेषेच्या बाहेर. आंबेठाण चषकाचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है, यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड संघ बिनबाद 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आंबेठाण चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आणि समस्त ग्रामस्थ आंबेठाण यांनी केलेलं सुंदर असं नियोजन आपण जर पाहिलं तर या मैदानावरती आजपासून सुरू झाले. गुरुवार दिनांक 1/1/2026 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा समारोप आहे. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपयांचं पारितोषिक, तृतीय क्रमांकासाठी 41,000, चतुर्थ क्रमांकासाठी 31,000 रुपये, 5 इलेक्ट्रिक बाईक आणि आपण जर पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल असे दर्जेदार लखपती क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर मैदानावरती खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झालेली आहे. 9 सायकल बक्षिसांमध्ये समावेश आहे, 5 बाईक बक्षीस आहेत आणि लखपती टुर्ला मॅच म्हणून ही स्पर्धा आपण पाहतो इथे मात्र सुरू झाली. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होतोय. आकाश पितांबरे आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये दाखल झालाय. पाठीमागच्या षटकासाठी जर पाहिलं तर आकाश पितांबरेनं एक चांगलं षटक हाताळलं, केवळ 5 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा त्याला मात्र इथे आपण पाहतोय वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5व्या षटकासाठी आमंत्रित केले गेले. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबवाडी आणि एका बाजूला समीर भाऊ धुमाळ स्पोर्ट्स फाउंडेशन कडूस या 2 संयुक्त संघांमधनं आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे गोलंदाज आकाश पितांबरे जो मात्र प्रभावीशाली ठरतोय आणि प्रतिभा संपन्न ठरताना पाहायला मिळतो आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये एकही धोका अजून पत्करला नाही. राजगुरुनगर खेड संघ आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि एक चांगली सुरुवात आणि एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेसचा चेंडू शॉट ऑन पुल, पॉवरफुल, परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट, टिप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू आपण पाहतोय अनिकेत रोडेच्या बॅटमधनं षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 63 धावा नोंदवल्या गेल्या. धावा धावफलकावरती आहे सर.
तुमचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. धोफलकावरती 63 धावा आपण पाहतोय. स्वर्गीय सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर टीमच्या स्कोअर कार्डवरती आहे. अजित सातकर 13 चेंडू 21 अंकावरती नाबाद. अनिकेत रोडे 13 चेंडूमध्ये 40 धावा आतापर्यंत खेळलाय. आकाश पितांबरे पुढे एकदा तयार. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय लो फुल टॉस बॅटवरती आलाय. चेंडू जर पाहिलं तर ऑन साइड मिड विकेटला आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न झालाय. खराब फेकी आहे. पहा मित्रांनो, खराबवाडी कडूस संघाकडनं या चुका वारंवार घडल्यात. मात्र या चुकीचा मोबदला काय असणार राजगुरुनगर खेड संघ तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये दाखवून देणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अविस्मयतेचा विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चितेचा निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या क्रिकेटकडे आपण संपूर्ण जगतानं पाहिलंय. आणि आज जर पाहिलं तर आंबेठाण चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा इथे मैदानावरती सुरू होताना पाहायला मिळालाय. सुंदर नियोजन आयोजनामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. ही मॅच इथे मात्र सुरू झाली. वेगवान चेंडू होता. आकाश पितांबरेचा चेंडू मात्र मैदानावरती आपण पाहतोय. इथे अनिकेत साठी डॉट येतोय. धवफलक जर पाहिलं तर 65 अंकामध्ये स्थिर आहे. हरसल जहां जुग जाए वही मंदिर होता है. हरसल नदी जहां समझ आए वही समुद्र होता है. जीवन की कर्मभूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. आकाश पितांबरे पुन्हा एकदा. हा चेंडू तिथे मात्र आपण पाहताय अनिकेत रोडे. वा भाई वा, तरीचीदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. अनिकेत रोडेचा ब्लास्ट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 16 चेंडू मध्ये 48 धावांवरती अनिकेत रोडे पोहोचलाय. काय दर्जेदार खेळ करून दाखवला मित्रांनो. गोलंदाज पुढे एकदा आकाश पितांबरे सज्ज होईल. सुंदर फटका आहे. तिथे मात्र टॅप केलाय. चेंडूला पंच केलं आणि चेंडू आपण पाहताय डीप पॉइंट सीमा रेषा पार. हे रास्ते हे चारके. आंबेठाण चषकाचा शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत थँक्यू. चौका. अनिकेत रोडेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. 17 चेंडू मध्ये 52 धावा. आंबेठाण चषक 2025 दिवस क्रमांक 1 मध्ये पहिला अर्धशतक खेळणारा खेळाडू नाव आहे अनिकेत रोडे. धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली. चांगला स्टार्ट देखील पाहायला मिळाला. आकाश पितांबरेने वैयक्तिक पहिले षटक हाताळलं. त्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. मात्र यानंतरच्या षटकामध्ये आकाश पितांबरेला देखील आसमान दाखवण्याचं काम अनिकेत रोडेने केलंय. अजित सातकर जर पाहिलं तर इथे डॉट चेंडू खेळला. मात्र त्याचा पूर्णपणे बदला आपण जर पाहिलं तर अनिकेत रोडे या खेळाडूने मैदानावरती घेतलाय. कुलदीप धायबर शेवटच्या षटकासाठी. थोडा राज्य करा. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. रेड बॉल कळवला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र आपण पाहताय अजित सातकर या फलंदाजाने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. मिसफिल्ड झालीत आणि तिथे मात्र चेंडू पासाय सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार आहे. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक बदलला जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 79 धावांची नोंद होताना पाहायला मिळाली. पहा मित्रांनो, काय क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळाले. राजगुरुनगर संघ आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतोय. एकही गडी आजपर्यंत बाद झाला नाही. पहिला अर्धशतक या स्पर्धेतलं अनिकेत रोडेचं देखील पाहायला मिळालंय. अजित सातकर यांची देखील फलंदाजी आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 25 धावा त्यांनी खेळल्यात आणि 79 धावापर्यंत राजगुरुनगर खेड हा संघ जाऊन पोहोचताना पाहायला मिळालाय. कुलदीप धायबर शेवटच्या षटकासाठी मैदानावरती गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता. तिथे मात्र आपण पाहतोय गॅपमध्ये खेळला जातोय फटका. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत येतोय. चेंडू अडवला जाईल. फील्ड केला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल केवळ येईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलकामध्ये 80 धावा नोंदवल्या गेल्या. षटकातले काहीशे चेंडू मात्र अजून शिल्लक राहिलेत. मात्र पाहायचे राजगुरुनगर खेड संघाकडनं बिग हिट येणार का, की कुलदीप धायबरच्या या शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र चेंडू अवांतर येणार की डॉट येणार, हे मात्र आपल्याला पुढच्या काळाने वेळ सांगणार आहे.
चांगला चेंडू होता. यावेळेसचा चेंडू कार्पेट फटका पाहायला मिळाला आहे. जमिनीत समांतर फटका क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केला गेलाय चेंडू. सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि चेंडूची फेक येईपर्यंत केवळ एक सिंगल आहे. 81 धावांवरती संघ जाऊन पोहोचला जातोय. षटक क्रमांक शेवटचं प्रगती पथावर आहे. मार्गस्थ आहे. कुलदीप धायबर गोलंदाज पुढे एकदा सज्ज होत आहेत. यावेळेसचा चेंडू तिथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या टॉप एजला लागलाय आणि गली रिजन मधनं चेंडू पाहत आहे. सीमारेषा पार. ए रास्ते हे चारके. आंबेठाण चषकाचा शानदार चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. इतिहास मात्र या दोन्ही संघांचा मोठा सांगितला जातो. ज्या संघाचा इतिहास मोठा त्याचं कर्तृत्व निश्चित मोठं आहे आणि प्रत्येक संघाच्या संघर्षाच्या व्याख्या ह्या देखील वेगळ्या आहेत. जितना बडा संघर्ष उतनी शानदार जीत. प्रत्येकाने जय पराजय पाहिलाय. मात्र आज आपण पाहत आहे हे दोन मातब्बर संघ मात्र एकमेकांच्या विरोधात इथे मात्र खेळतायत, लढतायत, भिडतायत आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सुटलाय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार आहे. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. जहां वहां पहा मित्रांनो, हे दोन्ही संघ आपण जर पाहिले तर मैदानावरती अतिशय मजबूत आहेत. दोन्ही संघांच्या फौजा पाहिल्या तर अतिशय दर्जेदार आहेत. मात्र आज कोण कोणावरती भारी ठरणार हे मात्र आपल्याला पुढचा काळ आणि पुढची इनिंग मात्र सांगून जाईल. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, मावळत्या सूर्याकडे पुढे पाहत नाही. आयुष्यामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला जितकं झिजवाल तितकं घडणार आहे. नो बॉल कळवला गेलाय. मुख्य पंचांकडे निर्णय येतोय. चेंडू इट्स अ नो बॉल. फ्री हिट चेंडू आहे. पाहूया मैदानावरती या फ्री हिट वरती कशा प्रकारे फटका खेळला जाईल. मात्र या दरम्यान इथे आपण पाहतोय चेंडू पुल करायचा प्रयत्न होता. मात्र तिथे जर पाहिलं तर 2200 रुपयाने एक सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक आपण पाहतोय पुढे जातोय. धावफलकामध्ये आपण पाहतोय आकडा बदलला जातोय. 91 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी बनल्या गेल्या. स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन राजगुरुनगर खेड संघ आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग केलीत. एकही फलंदाज बाद झाला नाही. 6 षटकांचा खेळ संपला. 91 धावा स्कोरबोर्डवरती नोंदवल्या गेल्यात आणि विजयासाठी आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स खराबवाडी आणि किनारा कडूस समीर भाऊ धुमाळ स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला विजयासाठी 36 चेंडू 92 धावांचं टार्गेट मैदानावरती दिले गेले. चला विनंती राहील स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन खेड राजगुरुनगर संघ, तुम्ही एका लाईन मधनं मैदानाचा ताबा घ्या आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण लगेच सुरू करणार आहोत आणि दुसरी इनिंग झाल्यानंतर आंबेठाण चषक 2025 या क्रिकेटचा महारणसंग्रामाचा उद्घाटन सोहळा भव्य शुभारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुढची इनिंग संपल्यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पहिल्या क्रमांकाची मॅच देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, जी मात्र पाहायला मिळाली एक हाय व्होल्टेज ड्रामा आणि दोन खेड तालुक्यातील मातबर संघांमध्ये ही क्रिकेटची लढाई पाहायला मिळाली. 91 धावा आपण पाहतोय. प्रथम पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना खेड राजगुरुनगर संघाने बनवल्यात. 92 धावांचं पाठलाग आणि 92 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. इथे मात्र किनारा कडूस आणि जय हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबवाडी या संघाच्या समोर ठेवले गेले. चला यानंतर पुढील होणारा सामना हनुमाननगर आंबेठाण विरुद्ध पसायदान स्पोर्ट्स आळंदी देवाजी. या दोन्ही संघाचे जर खेळाडू उपस्थित झाले असतील तर तुम्ही मुख्य व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. तुमची खेळाडूंची प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा ही विनंती राहणार आहे. आंबेठाण चषक 2025 श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय एका लाईन मधनं दुसऱ्या इनिंगच्या डावासाठी मैदानावरती संघ दाखल होतोय. स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन खेड राजगुरुनगर संघ आपण पाहतोय. इथे मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केलीत. 91 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात आणि 92 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. जय हनुमान स्पोर्ट्स खराबवाडी किनारा कडूस समीर शेठ धुमाळ स्पोर्ट्स फाउंडेशन कडूस संघाच्या समोर आपण पाहतोय हे मोठं आव्हान मैदानावरती ठेवलं गेलंय. तर दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या डावाला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रारंभ होणार आहे.
फ्रीशिट केलाय अनिकेत रोडेच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका अभिनंदन षटक तो कशा प्रकारे खेळणार धन्यवाद DC. मात्र पाहायचंय आंबेडकरांचे समोरच्या षटक बाजूला 2025 आपण विकेट पाहतोय. केलाय श्रीराम अनिकेत स्पोर्ट्स क्लब रोडेची आंबेडकर पॉवर अतिशय सुंदर, वन ऑफ द चांगलं क्रिकेट भव्य देताना दिव्य पाहायला आयोजन मिळेल. नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रथम वाह, क्रमांकाला चांगलं षटक. 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपये, चेंडू तृतीय चांगला होता मैदानाच्या क्रमांकाला आतमध्ये तिथे मात्र आपण 40,000 पाहिलं तर रुपये, backspin चतुर्थ point क्रमांकाला position ला चेंडू येतोय. 31,000 रुपये सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पारितोषिक field या केलं गेलेलं स्पर्धेत चेंडू आपण आणि पाहतो आणि प्रत्येक 1 ते 4 क्रमांकाला भव्य चषक आपण पाहतो. आंबेडकर चषक इथे देऊन सन्मानित केलं जाणार आणि प्रत्येक क्रमांकाला बक्षिसाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक इलेक्ट्रिक स्कूटी, 2 व्हीलर बाईक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर देऊन सन्मानित केलं जाणार आहे. प्रचंड मोठी पारितोषिक, प्रचंड मोठी बक्षिस देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेड तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेकडे पाहिले जाते. आंबेठाण चषक 2025 आपण पाहिलं तर समस्त ग्रामस्थ आंबेठाण श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण यांचे एक अतिशय सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन इथे आपण पाहतोय. सगळे आयोजक मंडळी आंबेठाण गावातील सगळे तरुण सहकारी एकत्रित येत एकजुटीनं इथे आपण पाहिलं तर साजरा करणारा हा आंबेठाण चषक 2025चा क्रिकेट महोत्सव तो देखील आपण इथे संपन्न होताना पाहतोय. एकजुटीनं युनिटीनं एकीचं बळ दाखवत सर्वजण एकत्र येत हा आंबेठाण चषक 2025 इथे आपल्याला संपन्न करताना पाहायला मिळत आहेत. सलामीच्या आघाडीचे बॅटर आपण पाहिले तर बॅटिंगसाठी येत आहेत. ललित मुसळे, सूर्या शिंगाडे आपण पाहतोय. पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला दाखल होत आहेत. अशुभाऊ बंडलकर, राजकुरनगर नगरीचे माजी उपसरपंच तथा पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून सातत्यानं या व्यक्तिमत्वाला आपण क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहिलेलं आहे. पहिलाच बॉल आणि इथे पंच कळत आहेत. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडलं गेले. 36 चेंडू 92 धावांचा पाठला करायचा आहे. टार्गेट मोठा आहे. पहिलीच मॅच आपण पाहतो आणि पहिल्याच मॅच मध्ये षटकार चौकारांचे मोठे फटाके देखील आपण फुटताना पाहिलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आयोजकांनी काही फटाके फोडले, परंतु त्यानंतर जे फटाके फुटले ना या मैदानातील चौकार षटकारांचे, अनिकेत रोडे जो की या स्पर्धेत पहिलं अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळाला. 17 चेंडू 52 धावा त्यानं इथे बनवल्या. ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळला मेडॉनला क्षेत्ररक्षक आहे संघाचा संघनायक, टीमचा कॅप्टन दर्शन रोडे चेंडूला फील्ड करतोय, अडवतोय. तोपर्यंत एक टॉट बॉल इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पॉवर प्ले फार महत्वाचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये तुमची सुरुवात चांगली होणं इथे फार गरजेचं असेल आणि त्या सुरुवातीकडे सर्वांचं लक्ष लागले. फटका फसला, बॅटचं टॉप एज, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते. प्रयत्न चांगला होता दर्शन रोडेचा, परंतु अखेर चेंडू आपण पाहिलं तर हातातून सटकलाय, निसटलाय. तो मिडॉनला होता. मिडॉनमधून टीप मिडविकेट काव कॉर्नरच्या अगदी मधोमध आला, झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत एक सोपा झेल इथे आपण पाहिलं तर सुटला होते. धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडू 3 धावा. अनिल शेठ कांडे जे की हनुमान स्पोर्ट्स क्लब कराबाडी संघाचे संघमालक आहेत. समीर शेठ धुमाळ हे देखील या टीमचे टीम ओनर आहे आणि तो संघ इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. प्रत्येक चौकार षटकाराला संघमालक अनिल शेठ कांडे यांच्या वतीनं 100 रुपयांचं बक्षीस आहे. अशुभाऊ बंडलकर पहिलं षटक करतायत. प्ले कोण खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंप वरती अटॅक केलाय. लेग स्टंप वरती अटॅक होता आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॅटर, पहिला फलंदाज स्वस्तात परततोय ललित मुसळे. पहिला धक्का खराबवाडी कडू संघाला. पहिली विकेट आपण पाहिले तर इथे व्यासपीठ होते. अनेक अतिथी मान्यवर आपण पाहिले तर उपस्थित आहेत. सन्मान्य गणेश शेठ चव्हाण, कुलदीप शेठ पडवळ, अक्षयदादा पडवळ, उद्योजक अमोल शेठ घाटे, उद्योजक शशिकांत शेठ पडवळ, उद्योजक शांताराम शेठ गाडे हे मान्यवर मंडळ आपण पाहिले तर आपल्या व्यासपीठ होते आहेत. उद्योजक विशालभाऊ मांडेकर, उद्योजक योगेशभाऊ मांडेकर, उद्योजक दिनेशभाऊ खोंडगे, उद्योजक सुधीरभाऊ चव्हाण, त्याचप्रमाणे संपूर्ण आयोजक कमिटी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. योगेश शेठ चव्हाण हे देखील आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक विकेट आपण पाहिलं तर गमवलं ते 3 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. पहिलं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 गडी बाद 3 धावा, 32 चेंडू आणि 89 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं आहे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवटही चांगला होतो. सुरुवात कमालीची आहे,
राजकुनगर खेडच्या बाजून, परंतु खराबवाडी कडूसला देखील इथे प्रयत्न करावे लागतील. फटका खेळलाय समोर कुलदीप धायबर आलेल्या पहिल्या चेंडूवरती बरसतो आणि पाठवतोय डीप लॉंग ऑन सीमा रेषा पार, टोले जंग प्रहार, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसे. 9 धावा धावपल होत आहेत. पहिले षटक सुरू आहेत. या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. पुन्हा एकदा समोर खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न चांगला, टेकन व्हेरी गुड कॅच, मिड ऑफला टिपलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये अनिकेत रोडन एक सुंदर चेल, ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कुलदीप धायबर एक मोठी विकेट येते. कराबॉडी कडू संघाला दुसरा धक्का. एक गडी बाद. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 9 धावा. पाहुणी मौका. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि पहिल्या षटकात विकेटचा सिलसिला आपण पाहिलं तर जारी आहे. अशुभा बंडलकर आपण पाहतोय पहिलं षटक मैदानी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 2 महत्वाचे हदरे, 2 महत्वपूर्ण बॅटर आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर आउट होत आहेत, बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धवपल कोत आणि स्कोर कार्डवरती धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 9 धावा त्या मात्र धवपल कोत आहेत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या षटकात अतिशय भेदक गोलंदाजी इथे आपण पाहिली. 2 विकेट गमावल्यानंतर 9 धावा तर मात्र धवपल कोत आहेत. पॉवर प्लेची षटक फार महत्वाचे. विजयाचं समीकरण आपण पाहतोय 30 चेंडू आणि बनवायच्या 83 धावा. त्यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय. विकेट किपर अडवत आहेत अशुभा बंडलकर. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर टाकला जातोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक करण्यासाठी येतोय गोलंदाज महेंद्र सावंत. टेप आउट झालाय. मिड विकेटला खेळलाय. सूर्या सिंगाडीच्या बॅटमधून चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. 2 गडी बाद, 15 धावा धवपल कोत आहेत. 28 चेंडू, 77 धावांची गरज आपण पाहतो विजयासाठी. व्यासपीठावर आपण पाहिलं तर सन्माननीय ज्ञानेश्वर शेठ चव्हाण याही मान्यवरांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025 आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचे एक सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन. फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, जिकडे तिकडे चोहीकडे, ऑन साइड नंतर ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरची तोडफोड करतोय. सूर्याच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. यहाँ वहाँ सारे एक षटकार, एक चौकार आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 10 धावा येत आहेत. आक्रमण केलं ते आक्रमण करण्यास साहजिक आहे. क्रिकेटचा खेळ आहे. दोन्ही बाजून आपण पाहिलं तर पाहावा लागतो. 2 डावांचा खेळ आहे. बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करणार आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे आपल्याला धावा रोखताना पाहायला मिळणार आहे. एक डॉट बॉल, एक षटकार, एक चौकार. दुसरं षटक सुरू. फटका खेळलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होते. चेंडू मात्र चाल टीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. डीप कव्हरचे क्षेत्ररक्षक घेत आहेत. अनिकेत रोडे अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत पळून पूर्ण केला आता 2 धावा. सूर्या सिंगाडे आपण पाहिलं तर इम्प्रेस करतोय. बॅटिंग मधून 4 चेंडू खेळलाय, 12 धावा त्यानं इथे आतापर्यंत बनवल्यात. टेप आउट झालाय. टीप कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अनिकेत रोडे एक टप्पा घेत चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. धावसंख्या पुढे जाते. पॉवर प्लेच्या 2 षटकात आतापर्यंत बनवलं जात आहेत. 2 गडी बाद, 22 धावा. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. 25 चेंडू 70. फटका खेळलाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. टीप कव्हर मध्ये आपण पाहतोय. अनिकेत आहे. चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं ते संपला आहे. पॉवर प्लेची 2 षटक आपण पाहिलं ते समाप्त होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23. शेवटचे 24 चेंडू विजयासाठी बनवायच्यात.
69 धावा. 24 चेंडू आणि 69 धावांचं समीकरण देखील आपण इथे पाहतोय. सुरू असणारी पहिलीच मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. एका बाजूला संघ आपण पाहतोय स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजकुनगर खेड हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना एक प्रचंड मोठं टार्गेट उभा करताना तोही संघ आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळालाय. 91 बनवल्यात आणि विजयासाठी 92 धावांचं टार्गेट प्रथमतः बॅटिंग करताना इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. अनिल शेठ कांडे हनुमान स्पोर्ट्स क्लब खराबाडे आणि समीर शेठ धुमाळ स्पोर्ट फाउंडेशन कडूस हाही संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 24 चेंडू 69 धावांची गरज. 2 गडी बाद 23 2 षटक समाप्त होत आहेत. तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज येतोय अनिकेत रोडे. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक तो मात्र इथे करताना पाहायला मिळेल. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, आंबेटान चषक 2025 चा आजचा पहिला दिवस. ओव्हर पिच चेंडू होता. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. थोडंसं पुढ्यात येत आहेत. मिड विकेटला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. कुणाल चुकी करतोय, विकी करतोय तोपर्यंत काही धावा येत आहेत. बॅकअपला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दर्शन रोडे अडवतोय. फिकी करेल तोपर्यंत धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. सचिन गाडवेल आपण पाहतोय तो बॅकअपसाठी पाहायला मिळतोय. 2 धावांच्या मदतीनं 2 गडी बाद 25. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे 23 चेंडू 67 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता. विकेट किपरच्या पाठीमागे अडवतोय महेंद्र सावंत. विकी करेल तोपर्यंत धाव येताना पाहायला मिळत नाही. उद्योजक आपण पाहतो योगेश शेठ चव्हाण उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती अनेक अतिथी मान्यवर पाहुणे इथे आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. आंबेठाण गावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. आंबेठाण गावचे तरुण युवा सहकारी उपस्थित आहेत. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचा मित्र परिवार या व्यासपीठातून सामन्याचा आनंद घेतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती अनिकेत रोडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. वेग कमी केला जातोय. गती परिवर्तन करून सातत्यानं सिमेंटच्या खेळपट्टीवरती अनिकेत रोडेची गोलंदाजी आपण नेहमी पाहिलेला आहे. अनेक स्पर्धा आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर याचा आयकॉन आयडॉल तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. खेड तालुक्यातून आपण पाहिलं तर सातत्यानं एक दर्जेदार क्रिकेट त्याचा आपण पाहिलेला आहे. यावेळेस मात्र खेळलाय. उसळणारा चेंडू होता. उसळणाऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. टीप बॅकवर्ड पॉइंटला स्लॅश केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. रोहनच्या बॅटमधून येतोय आंबेठाण चषक 2025 चा खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. थँक्यू. 29 धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपर अशुभ बंडलकर यांच्या हातात विसवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल. अनिकेत रोडेच्या पहिल्या षटकात आल्या तर 5 चेंडूवरती 6 धावा. यानंतरच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. स्विचिटचा प्रयत्न होता. विरुद्ध दिशेला खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये अडवतोय. फिकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. पसैदान स्पोर्ट्स क्लब देवाचे आळंदी संघ श्रीरामनगर आंबेठाण या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आहे. रिपोर्टिंग वेळेवरती बंधनकारक आहे. जर टीम वेळेवरती उपस्थित झाल्या नाही कमिटीनं पॅनल्टी दिल्या तर त्या पॅनल्टीचा मोठ्या मनानं तुम्हाला स्वीकार करून खेळावा लागेल. 18 चेंडू 62 धावांची गरज. पहिला सामना इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. अनेक अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला इथे करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर नाविन्यपूर्ण आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत असतो. आंबेठाण प्रीमियर लीग आपण या मैदानावरती पाहत असतो. आंबेठाण गावातील खेळाडू खेळत असतात. परंतु यावर्षी एक नवीन संकल्पना आंबेठाण गावातील युवा तरुण सहकारी इथे आपण पाहिलं तर सत्यामध्ये उतरवताना पाहायला मिळाली. आंबेठाण चषक 2025 या स्पर्धेचे एक भव्य दिव्य आयोजन नियोजन इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ मांडेकर उपस्थित होत आहेत. युवा उद्योजक आदरणीय
युवा उद्योजक आपण पाहिले तर गणेश शेठ चव्हाण साहेब उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. सचिन भाऊ मांडेकर उपस्थित आहेत. गणेश शेठ चव्हाण उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका खेळायचा होता, उसळणारा चेंडू होता, विकेट किपरच्या हातात देतोय, पंच कळतायत. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. 31 धावा धावपल होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 61 धावा. सचिन गाडवे फिरकीचा जादूगर आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. नो बॉल, एक व्हाईट बॉल, त्यानंतर एक नो बॉल. आउटसाइड द पिचिंग, खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडतोय आणि पंच कळवत आहेत. अतुल रोंगे सर, नो बॉल, तर पुढील चेंडू असेल मैदानावरती फ्री हिट बॉल. 32 धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद, 18 चेंडू, 60 धावांची गरज. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर इथे बदलतंय. टप्पा पडतोय, फ्री हिट चेंडू होता, व्हाईट बॉल, चुका चुका आणि चुका इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती फिरकीचा जादूगार सचिन गाडवे अर्थात पिल्या. इथे आपण पाहिले तर चुका करतोय. 2 व्हाईट बॉल, 1 नो बॉल. धावपल होती 33 धावा, तर विजयाचं समीकरण 18 चेंडू बनवायच्यात 59 धावा. एक एक चेंडू, एक एक धाव इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. फ्री बॉल कंटिन्यू. शॉर्ट पिच चेंडूचा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय, गती परिवर्तन करतोय. फिरकीचा जादूगार आहे, चेंडूला हलकस वळण प्राप्त करतोय. सिमेंटच्या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर चेंडू स्विंग करताना पाहायला मिळतोय. 33 धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद. धावा धावपल होती. यावेळेस मात्र खेळलाय कव्हरच्या टोक्यावरतून टीप कव्हरला, चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. रोहनच्या बॅट मधून येतोय आजच्या दिवसातील या मॅच मधील दुसरा चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. थँक्यू. 37 धावा धावपल होती. 2 गडी. चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज. नितीन शेठ अगवणे उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका खेळलाय, समोर हवेत उडवलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय समोरच्या थेट रोड वरती. बॉल मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. सचिन वरती हल्ला, प्रति हल्ला, 6 रन, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 2 गडी बाद, 43 धावा. 4थं षटक सुरू आहेत. विजयाचं समीकरण 15 चेंडू आणि इथे मात्र बनवायच्यात 49 धावा. क्रिकेटचा खेळ असाच आहे. दोन्ही बाजून आपण सातत्यानं पाहत असतो. फलंदाजी करणारा संघ, गोलंदाजी करणारा संघ. सिमेंटची खेळपट्टी आहे. आंबेठाणचं आपण पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणाची ओळख सातत्यानं आपण पाहिलं तर षटकार चौकारांसाठी राहिलेला आहे. धावा बनवण्यासाठी राहिलेला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी राहिलेला आहे आणि तेच प्रयत्न इथे आपण पाहिलं तर याही पहिल्या मॅच मध्ये आंबेठाण चषक 2025च्या आपण इथे मैदानी पाहतोय. शेवटचे 15 चेंडू, 49 धावांची गरज. 49 रन टू विन 15 बॉल. विनंती आहे वेळ वाचवा, थोडी घाई करा. वेळेची काही बंधनं आहेत. अंपायर सर तिथे तुम्हाला कळवत आहेत. वेळ फार महत्वाचा आहे. दिलेल्या निर्धारित वेळेत तुम्हाला षटके टाकणं कंपल्सरी आहे. 2 गडी बाद, 43, 15 चेंडू, 49 ची गरज. फुल टॉस चेंडू होता, नो बॉल, बिमर चेंडू आणि चेंडू मात्र जाईल. एक टप्पा घेत अडवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, फील करतायत. तोपर्यंत काही धावा येत आहेत. नो बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. फ्री चेंडू देखील इथे आपण आता मैदानी पाहणार आहोत. अतिरिक्त अवांतर धावा देखील आपण पाहतोय. 9+2 अतिरिक्त 3 धावा. टीमची संख्या आपण पाहतोय 2 गडी बाद, 43 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं 15 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर बनवायच्या 46 झाल्यात. अजूनही 46 इथे आपण पाहिलं तर बनवायच्या. आंबेठाण नगरीचे माझे आदर्श सरपंच आदरणीय सुभाष शेठ मांडेकर साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर
सन्मान्य गणेश शेठ मांडेकर साहेब उपस्थित होत आहेत. हनुमंत शेठ गोंटे याही मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. चंद्रकांत शेठ चव्हाण उपस्थित होत आहेत. चंद्रकांत शेठ मांडेकर याही मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होते. उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आणि समस्त ग्रामस्थ आंबेडकरांच्या वतीनं आंबेठाण चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोहिदाची काकरे उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण पाहतो. आपल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आंबेठाण गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आंबेठाण नगरीचे सर्व प्रतितेश, उद्योजक आणि सर्व ग्रामस्थ इथे आपण पाहिलं तर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेट येते, फलंदाज रोहन इथे आपण पाहिलं तर आउट होतोय, बाद होतोय. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते रोहन आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. 50 धावा धावपल कुत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या. 13 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर अजूनही मैदान होते आहे. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 13 चेंडू 42. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितता भरपूर आहे. अनप्रिडिक्टेबल गेम आपण सातत्यानं पाहतोय. कधी कोणत्या बाजूला संघ आपण पाहिलं तर प्रयत्न करून आपल्या बाजूला सामना खेचून आणेल, याचा काही नियम नाही. आणि क्रिकेट अनिश्चितता सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी, अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा, जो आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा तो खेळ आपण पाहतोय. आंबेठाण चषक 2025 मध्ये क्रिकेटचा टप्पा पडलाय. सफल होत आहेत. स्लॅश केला, बॅकवर्ड पॉइंट, थर्डमॅनच्या डोक्यावरतून चेंडू मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो आणि चेंडू अडवतोय. प्रयत्न आपण पाहिलं तर खूप चांगला आहे. साहिल खैरेला आपण पाहतोय, तोपर्यंत काही धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या आहेत. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलत आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 53 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 39 धावा. त्रेपन्न धावा धावपल कोत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर समाप्त होते. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर बनवायच्या 39 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53. त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. श्रीरामनगर आंबेठाण आणि त्यांच्या विरोधात पसायदान स्पोर्ट्स क्लब अर्थात रितेश कॉडलाईन आळंदी काही संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळणार आहे. 53 धावा धावपल कोत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी प्रयत्न करावा लागतील दोन्ही संघांना जिंकण्यासाठी. कोणता संघ जिंकेल, कोणती टीम मात्र बाजी मारेल. अनिकेत रोडेचा पहिला चेंडू इथे आपण पाहतोय पाठीमागे अडवला जातोय. फेकी केला तर रनआउटचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. बाईच्या रूपानं आपण पाहिलं तर पंच कळवत आहेत. एक सिंगल आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. थर्ड अंपायर इथे आपण पाहिलं तर चेक करतील. टीव्ही अंपायरकडे आपण पाहिलं तर निर्णय इथे पाठवलेला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे पंच थर्ड अंपायर इथे आपण पाहिलं तर चेक करतील. आपल्याला निर्णय इथे मात्र कळवतील. आंबेठाण चषक 2025 आपण पाहिलं तर संपन्न होतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर इथे निर्णय येतो आणि हा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. DRS जर तुमच्याकडे आहे तर तिथे तुम्ही वापर करू शकता. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच इथे आपल्याला कळवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपला रिव्ह्यू मात्र गमावलाय. चोपन्न धावा धावपल होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. 5वं षटक सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात. आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. तुंगाने मिस बॅट आणि बॉलचा संपर्क इथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. 54 धावा धावपल होत आहे. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. षटक क्रमांक 5 सुरू आहे. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 38 धावा. ओव्हरपिच चेंडू होता. पुढे टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर करतोय गोलंदाज अनिकेत रोडे. या षटकात पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 3 चेंडूवरती फक्त एकच धाव त्यानं आतापर्यंत खर्च केलेला आहे. ती पण 22च्या रूपानं आपण पाहिली. अतिरिक्त अवांतर धाव आली. 9 चेंडू त्यानं टाकले. 7 धावा खर्च केल्यात. एक अष्टपैलू गुणवत्ता तो इथे सिद्ध करतोय पहिल्या मॅच मध्ये. टप्पा पडतोय उसळतोय विकेट किपरच्या हातात. एक डॉट बॉल. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 38 धावा. 8 चेंडू 38 ही मॅच देखील आपण पाहतोय. 54 धावा धावपल होत आहेत. पहिलाच सामना आहे. प्रचंड रोमर्षक आहे. प्रचंड रंगतदार आहे. सर्वांचे उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपल्याला पाहायचे. बॅक टू दी बॉलर. अडवतोय फेकी करतोय इष्ट उडवतोय. रनआउटचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या इथे आपण पाहिलं तर स्थिर आहे. धावपल होती. स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 54 धावा. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 5व्या षटकात गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे पाहतो अनिकेत रोडेकडनं अतिथी मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन व्यासपीठावरती आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. अनेक मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आंबेठाणचे ग्रामस्थ उपस्थित आहे. फटका मात्र केलाय. समोर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे बबलू. आपण पाहतो चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. चुकी होते आणि चुकीचा मोबदला 4 धावांच्या रूपानं मिळेल. चौकार येतोय. 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. धावपल कोते आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर चंचनुक्त शुभागमन होते. बोरदरा नगरीच्या ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रोहिणीताई सचिन शेठ पडवळ यांचे यजमान बोरदरा नगरीचे प्रतितेश उद्योजक आदरणीय सचिन भाऊ पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. त्यांनाही विनंती केली आता आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकामध्ये आपण पाहिलं तर फार मोठं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आदरणीय सचिन भाऊ पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सचिन भाऊंना विनंती आहे. हा टायमिंग संपलेला आहे. एक खेळाडू 38 सर्कलमध्ये खेळून खेळावा लागेल. राजकुनगर खेड संघाला शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 34 धावा. सचिन भाऊ पडवळ आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. आदरणीय चैतन्यची मांडेकर हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. सचिन शेठ मांडेकर याही मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. नितीन शेठ पडवळ हे देखील आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आज या पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. सर्व अतिथी मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 5 चेंडू 30 ची गरज. समीकरण सातत्यानं बदलताना आपण पाहतोय. सामना असूनही दोन्ही बाजूला हेलकावा घेतोय. काही मोठे फटके अपेक्षित आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं यावेळेस वेगाने टाकला चेंडू होता. ब्रिजेश चौधरीसाठी एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण इथे पाहतोय. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये 91 बनवल्यात. 92चा पाठलाग सुरू आहे. या खेळपट्टीच्या या मैदानाचा इतिहास आहे. जरी 91 बनवल्यात तरी कित्येक वेळा या धावांचा पाठलाग झालेला आहे. परंतु राजकुनगर खेडच्या गोलंदाजी समोर अखेर इथे आपण पाहतोय खराबवाडी कडूस या संघाच्या फलंदाजांनी जे प्रयत्न केलेत ते अतिशय कमालीचे आहेत. परंतु त्यांचे प्रयत्न थोडेसे अपुरे इथे आपल्याला पडताना पाहायला मिळत आहेत. चौकार येतोय. 3 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 26 धावा. टीम चौसंख्या 66. 3 गडी बाद. षटक क्रमांक 6. टप्पा पडतोय. चेंडू मात्र खेळलाय. स्क्वेअर कट केलाय. कव्हर पॉइंटच्या मधोमध गॅप मोठा. चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. लेट पण थेट. काही मोठे फटके आपण पाहतोय. बॅटर ब्रिजेसच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार.
पाहुणी मौका हा मारला चौका आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. थँक्यू. 70 धावा धावपल होत आहे. 3 विकेट गमावल्यात. 2 चेंडू 22. शॉर्ट पिच चेंडू होता. साहिल खैरेचा बॅकवर्ड पॉइंट. अनिकेत रोडे डाऊन दी बॉल टिपतोय सेल. ब्रिजेशला परतावा लागेल. विकेट येते. खराबवाडी कडू संघाचा फलंदाज इथे आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा आउट होतोय फलंदाज ब्रिजेश सेलबाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय संदेश शेठ मोहिते साहेबांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय सुभाष शेठ पानसरे उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपला अमूल्य कामी संपन्न करतो. आपल्या शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करतो. आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. त्यानंतर आपल्याला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तो मात्र इथे आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही टीम आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. त्यानंतर त्यांची मॅच आहे. फटका खेळला आहे. आकाश पितांबरेनं आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि तिथे टिपला असेल. शेवटच्या चेंडूवरती विकेट येईल आणि पहिला सामना इथे आपण पाहिलं तर संघ जिंकतोय. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजेता होतोय संघ स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स क्लब राजकुरनगर खेड. हा संघ आपण पाहिलं तर विजय होतोय. विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. उद्योजक आदरणीय शहाजी शेठ आरडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आंबेठाण नगरीचे माझे आदर्श उपसरपंच त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे उद्योजक आदरणीय अतुल शेठ दौणे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य विशाल शेठ दौणे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. नागेश शेठ लोंढे याही मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. संदेश शेठ मोहिते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण आता या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. त्यामुळे आपण उद्घाटन सोहळा संपन्न करण्यासाठी मैदानावरती यावं. व्यासपीठावरती उपस्थित सर्वच अतिथी मान्यवर पाहुण्यांना ती मात्र विनंती केली जाते.